पुढची बातमी आहे मालेगाव बॉम्बस्फोटाची। मालेगाव बॉम्ब ब्लास्ट प्रकरणामध्ये फरार 2 आरोपी ठार झालेत असा मोठा खुलासा करण्यात आलेला आहे। एटीएस तपास यंत्रणेबाबत मीडिया समोर मोठा खुलासा करून तपास यंत्रणेवरती तत्कालीन एटीएस पोलीस निरीक्षक महबूब मुजावर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले। 2008 मध्ये वरिष्ठांच्या तोंडी आदेशाने आपली टीम घेऊन अनेक राज्यांमध्ये एटीएसची कामगिरी आपण पार पाडली, मात्र आपल्यावरती कारवाई करत दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि सत्य समोर येईल अशी माहिती पोलीस अधिकारी महबूब मुजावर यांनी दिली आहे। या संदर्भामध्ये त्यांनी कोर्टामध्ये एक प्रतिज्ञापत्र देखील दाखल केले। एप्रिल महिन्यामध्ये माझ्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्या गुन्ह्याची कारवाई अद्यापर्यंत पेंडिंग आहे। त्याच्यामध्ये मी चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट सोलापूर यांच्या कोर्टामध्ये एक ॲफिडेविट फाईल केलेलं आहे। त्या ॲफिडेविटमध्ये रामजी कलसांगरा आणि संदीप डांगे याच्याविषयी काही वक्तव्य करण्यात आलेले आहेत। त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की ते जिवंत नाहीत म्हणून। जे लिहिलेलं आहे ते बरोबर आहे, ते ॲफिडेविट मीच दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ज्या काय घटना लिहिलेल्या आहेत तेवढ्यापुरतंच बरोबर आहे ते। त्या व्यतिरिक्त काहीतरी त्याच्यातून बाहेर काढण्यात काही मतलब नाही। रेकॉर्डवर आहे मी जिथं गेलो, ज्या कर्नाटकमध्ये गेलो, मध्य प्रदेशमध्ये गेलो, राजस्थानमध्ये गेलो, गुजरातमध्ये गेलं, आंध्र प्रदेशमध्ये गेलो, तपास केला, माझं कर्तव्य बजावलं आहे मी। परंतु मला विनाकारण ह्याच्यात गोवण्यात आलं। एटीएसच्या रिव्हॉल्वर संदर्भात हा गुन्हा असल्याने मी हे बोलतोय, नाहीतर काय बोलायची गरज नाही।